आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात साक्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई साक्री येथील पेट्रोल पंपाजवळील हॉटेल परिसरात करण्यात आली. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून MD म्हणजेच मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच डोडा अर्थात पोपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थही जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण 2,03,025 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 1,80,000 रुपयांचे 18 ग्रॅम MD जप्त करण्यात आले, तर 20,655 रुपयांचा 1.377 किलो डोडा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय 2,370 रुपयांचा 158 ग्रॅम डोडा पावडर देखील हस्तगत करण्यात आली. आरोपी हा राजस्थान राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने तो साक्रीत आल्याचा संशय आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम यशस्वी केली. धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांचा अवैध व्यापार रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे. अशा कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे, तर नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना वाचवण्यासाठी अशा कारवाया अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज साक्री.